नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आंबा कलम करण्यासाठी आपण आंबा काडी कशा पद्धतीने निवडायची, योग्य काडीची निवड ही कशा पद्धतीने करायची की जेणेकरून आपल्याला जो आंबा कलम आहे तो 100% सक्सेस होईल, याच विषयावरती हा आपण व्हिडिओ बनत आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, आता आंबा कलम करण्याचा सीझन सुरू झाला आहे. म्हणजे जून महिन्यात संपून आता जुलै महिन्याला काही दिवसामध्ये सुरुवात होईल आणि अशा वेळेस आपल्याला आंबा कलम करण्यासाठी वातावरण जे आहे ते पोषक वातावरण तयार झालेले आहे. कारण की पाऊस जो आहे तो पाऊस जास्त काळ लांबलेला होता. त्यामुळे आंबा कलम करण्यासाठी आपल्याला जी वेळ होती ती पुढे ढकललेली आणि आत्ता पाऊस पडला आहे, त्यामुळे आपण आंबा कलम हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आलं, आपण आंबा कलम करत असताना योग्य काडीची निवड कशा पद्धतीने करायची, कोणती काडी आपण निवडल्यानंतर आपल्याला त्याचा 100% रिझल्ट हा मिळेल, हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघत असाल की आपण 4 काड्याची निवड केली आणि प्रामुख्याने एका झाडावरती आपल्याला या 4 प्रकारच्या फांद्या पाहायला मिळत असतात. यामध्ये जर एक जरी चुकीची आपण काडी निवडली तर आपला कलम जो आहे तो फेल होऊ शकतो. मग याच्यामध्ये योग्य काडी कोणती, आपण त्याची ओळख कशा पद्धतीने करायची, याच विषयावरती हा व्हिडिओ आहे. सर्वात सुरुवातीला जर आपण विचारात घेतली तर ही काडी पेन्सिलच्या आकाराची काडी आपल्याला नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, एवढी जी मोठी काडी आहे ही काडी कलम करते वेळेस आपल्याला सक्सेस होण्याचे फक्त 10% चान्सेस असतात आणि 10% चान्सेस असूनसुद्धा वरती आपण बघू शकता डोळा नाही, त्यामुळे साईडने डोळे फुटल्यानंतर जी झाडाची वाढ होणार आहे ती वाढ देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. फक्त 20% आपल्याला या काडीचा जो रिझल्ट आहे तो पाहायला मिळतो. त्यामुळे ही अशा पद्धतीची काडी आपण निवडली नाही पाहिजे. लक्षात ठेवा अशा पद्धतीची. त्यानंतर दुसरी काडी देखील तुम्ही म्हणत असाल की एकदम योग्य काडी, परंतु काडी जर योग्य असेल तरी पण वरती ज्या वेळेस आपण बघू शकता वरती आपल्याला जो डोळा पाहिजे असतो तो डोळा नाही. याच्यावरती जर आपण कलम बांधला आणि आपला जर कलम सक्सेस झाला तर आपल्याला एका फांदीवरती 4 ते 5 जे नवीन डोळे आहेत ते फुटायला सुरुवात होत असते आणि अवघे 40% प्रमाणे ही काडी आपली 100% सक्सेस होण्याची आणि ज्या पद्धतीने आपल्याला झाडाची वाढ पाहिजे ती झाडाची वाढ देखील होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरी काडी आहे. तिसरी काडीचं काय आहे, तर ही कोळसर म्हणजे कवळी काडीचा काय विषय राहतो, तर चांगल्या पद्धतीने फुटत देखील नाही आणि कसल्याही प्रकारचे चान्सेस नाही की हे काडी जी आहे ती कलमाला सक्सेस होईल. कारण की कलम केल्यानंतर ही काडी जर बांधली तर आपल्याला ही काडी पूर्णपणे सुकून जाते आणि कलम जो आहे तो फेल होऊ जातो. त्यामुळे अशा पद्धतीत देखील काडी ही निवडू नका. आता सर्वात शेवटला जी काडी आहे ती काडी अतियोग्य काडी. योग्य काडी कशा पद्धतीने, तर तिचा आकार जो आहे, जी जाडी जी आहे ती पेन्सिलच्या आकाराची जाडी, आपली जी पेन्सिल असते त्या आकाराची. त्यानंतर लांबी जी आहे ती 5 ते 6 सेंटीमीटरच्या लांबीची काडी पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, काडी निवडत असताना जे बी वरच्या साईडचा डोळा आहे, वर बघू शकता आपण, तो डोळा फुगलेला पाहिजे. डोळा जर फुगलेला असेल तर अवघ्या 20 ते 25 दिवसामध्ये आपला कलम हा फुटतो आणि लवकरात लवकर वाढ होण्यासाठी देखील ही जी पद्धत आहे ती आपल्याला म्हणजे पाहायला मिळते. झाडाची वाढ झपाट्याने होण्यासाठी आपल्याला झाडाचा जो डोळा असतो तो डोळा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शक्यतो आपण अशा पद्धतीची काडी जी आहे ही काडी आपण निवडली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं असेल की आंबा कलम करण्यासाठी आपण काडीची निवड ही कशा पद्धतीने केली पाहिजे.